बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी आरोपी विरोधात पोस्को कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि आरोपी शहबाज खान वल्द शान खान वय वर्ष 19 राहणार जाफरनगर यांच्यात ओळख व मैत्री होती। या मैत्रीचा गैरफायदा घेत आरोपीने फिर्यादी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिला घरातून गाडीवर बसवून बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेले। तेथे आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर पीडितेने बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस हवालदार कवाडे यांनी तात्काळ कारवाई करत आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास बजाजनगर पोलीस करीत आहेत। बजाजनगर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 411/2025 कलम 137(2) 6465 सहकलम 3-4 पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये दिनांक 26/12/2025 रोजी पीडिता ही पोलीस स्टेशनला आली आणि तिचे यातील आरोपीसोबत प्रेमसंबंध होते आणि आरोपीने सदर पीडितेस जबरदस्तीने एका ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केलेला आहे। या प्रकारची तक्रार दाखल केली। सदरचा गुन्हा हा लहान मुलीच्या संबंधाने गंभीर स्वरूपाचा असल्याने आमचे झोन 1 सर परिमंडळ क्रमांक 1 तसेच ACP सर आणि पोलीस स्टेशनचे PI श्री चव्हाण सर यांनी यामध्ये काळजीपूर्वक लक्ष घालून आम्हाला योग्य मार्गदर्शन केले आणि तसेच DB पथकाच्या मदतीने सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तात्काळ आरोपी शोधकामी टीम रवाना करून तात्काळ आरोपी पकडण्यात आलेला आहे आणि आरोपीला गुन्हा दाखल झाल्या तात्काळ अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयात आरोपीला हजर करून माननीय न्यायालयाने सदर आरोपीचा 5 दिवसाचा PCR दिलेला असून सध्या आरोपी आमच्या ताब्यात आहे। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सदर आरोपी हा पोस्टे गिट्टीकदान हद्दीतील जाफरनगर या ठिकाणचा आहे। त्याचे वय 19 वर्ष असे आहे आणि पीडितेचे वय 15 वर्ष आहे। अल्पवयीन मुलांवरील अत्याचार ही गंभीर बाब असून अशा घटनांमध्ये पोलिसांनी तत्काळ कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे। या प्रकरणात बजाजनगर पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपीस अटक केली आहे।